साने गुरुजी यांचे श्यामची आई या पुस्तकाचं वाचन आपण ऐकत आहोत। 7 प्रकरणे आतापर्यंत झाली। प्रकरण 8वे क्षमेविषयी प्रार्थना आज आपण ऐकूया। बाहेर पिठूर चांदणे पडले होते। मंदिराच्या गच्चीवर सारी मंडळी बसली होती। दूरचा नदी प्रवाह चांदीच्या प्रवाहासारखा दिसत होता। नदीला विश्रांती माहीतच नव्हती। सारखे वाहने तिला माहीत। तिची प्रार्थना, कर्ममय प्रार्थना सारखी 24 तास सुरू असते। कर्म करीत असताना ती कधी गाणे गुणगुणते, कधी हसते, खेळते, कधी गंभीर होते, तर कधी रागाने लाल होते। नदी म्हणजे एक सुंदर व गंभीर गूढ आहे। श्याम त्या नदीकडे पाहतच उभा होता। सृष्टी सौंदर्य श्यामला वेडे करीत असे। कधी रम्य सूर्यास्त पाहून जणू त्याची समाधी लागे व पुढील चरण त्याच्या तोंडातून बाहेर पडेल। राहुनी गुप्त मागे करीतोसी जादूगारी, रचितोसी रंगलीला प्रभू तू महान चितारी। किती पाहू पाहू तृप्ती न रे बघून, शतभावनांनी हृदय येई उचंबळून। यावेळेसही त्याची अशीच समाधी लागली होती का? राम त्याच्या जवळ गेला व म्हणाला, श्याम, सारी मंडळी आली, प्रार्थनेला चल, सर्वजण वाट पाहत आहे। हो, मी आपला पाहतच राहिलो, असे म्हणून श्याम त्याच्यासाठी असलेल्या जागेवर जाऊन बसला। प्रार्थना झाली व गोष्टीस सुरुवात झाली। मित्रांनो, प्रत्येक गोष्टीत संस्कृती भरलेली आहे। प्रत्येक जातीची विशिष्ट संस्कृती असते। सर्वांनी मिळून राष्ट्रीय संस्कृती होत असते। प्रत्येक चालीरीतीत संस्कृतीचा सुगंध भरलेला आहे, तो ओळखला पाहिजे। आपल्या साऱ्या चालीरीतीत आपण लक्ष घातले पाहिजे। काही अनुपयुक्त चाली असतील त्या सोडून दिल्या पाहिजेत, परंतु संस्कृतीचे संवर्धन करणाऱ्या चाली मरू देता कामा नये। आपल्या देशातील, आपल्या समाजातील प्रत्येक आचार म्हणजे एक शिकवण आहे। आमच्या घरी एक अशी पद्धत होती की रोज दुपारच्या मुख्य जेवणाच्या वेळी प्रत्येकाने श्लोक म्हणावयाचा। जेवताना श्लोक म्हटला नाही तर वडील रागे भरत। वडील आम्हाला श्लोकही सुंदर सुंदर शिकवीत। मोरोपंत, वामन पंडित यांचे सुंदर श्लोक व कविता ते शिकवीत असत। तशीच इतर स्तोत्रे, भूपाळ्या, श्लोक वगैरेही शिकवीत। पहाट झाली की वडील येत, आम्हा उठवीत, आमच्या अंथरुणावर बसत आणि आम्हाला भूपाळे, श्लोक वगैरे शिकवू लागत। आम्ही अंथरुणातच गोधड्या पांघरून बसत असू। माझ्या लहानपणी आमच्याकडे ब्लँकेट नव्हते। गोधडी, पासोडी किंवा आईची चौघडी हेच पांघरून व अंथरुण असावयाचे। गणपतीची, गंगेची वगैरे भूपाळ्या वडील शिकवीत। कानी कुंडलाची प्रभा, चंद्र सूर्य जैसे नभा हे चरण आजही मला मधुर वाटतात। वक्रतुंड महाकाय, शांताकारं, वसुदेवसुतं देवं, कृष्णाय वासुदेवाय असे संस्कृत श्लोक, तसेच गंगे गोदे यमुने, कृष्णानुजा सुभद्रा, कुंकुम मंडित जनके, देवी म्हणे अनार्या, ये रथावरी झणी यदुराया, असा येता देखे मारावा मजला, अंग वक्र दररी दरी पावा वगैरे आर्या व श्लोक ते शिकवीत। हे श्लोक आम्हाला लहानपणी पाठ येत। रोज एकदा नवीन श्लोक ते शिकवायचे। वडील नुसते तोंडपाठ करून घेत नसत, तर अर्थही सांगावयाचे। सौमित्र म्हणजे कोण असे ते विचारित। आम्हाला सांगता आले नाही तर पुन्हा प्रश्न विचारित। लक्ष्मणाची आई कोण? आम्ही सांगावे, सौमित्रा म्हणजे सुमित्रा। मग सौमित्र म्हणजे कोण? मग आम्ही सांगावे अंदाजानेचा, लक्ष्मण। भले, शाबास। मग अशी ते शाबासकी देत। सौमित्र याचा अर्थ सांगितल्यावर मग राधेय म्हणजे कोण, सौभद्र म्हणजे कोण वगैरे ते विचारित। जणू शिक्षणशास्त्राप्रमाणेच ते शिकवीत। वडिलांच्या या पद्धतीमुळे शेकडो संस्कृत शब्दांचा अर्थ आम्हाला समजू लागला होता। वडील पहाटे शिकवीत तर सायंकाळी आई शिकवी। दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडल मोतीहार, दिवा देखून नमस्कार, किंवा तिळाचे तेल, कापसाची वात, दिवा तेवे मध्यान्ह, दिवा तेवे देवापाशी माझा नमस्कार, सर्व देवांच्या पायापाशी वगैरे आई शिकवीत असे। आम्हालाही त्यामुळे पाठ करण्याचा नाद लागे। दुपारी जेवणाच्या वेळी जर वडिलांनी न शिकविलेला परंतु आम्हीच पाठ केलेला श्लोक आम्ही म्हटला तर वडील शाबासकी देत। त्यामुळे आम्हाला उत्तेजन मिळत। गावात कुठे लग्न मुंज पंगत असली किंवा उत्सवाची समाराधना असली तिथेही मुले श्लोक म्हणत। जे श्लोक चांगला म्हणे त्यांची सारे स्तुती करत। अशा रीतीने घरी दारी श्लोक पाठ करावयास उत्तेजन मिळे। जेवताना सुंदर काव्य, सुंदर विचारांचे श्लोक कानावर पडत, जणू ते ऋषी तर्पणच होत असे। गावात कोठे जेवणावळ असली की आमच्याकडे बोलावणे असायचेच। आमच्या बरोबर वडीलही आलेले असतील तर श्लोक म्हणावयास आम्हास मानेने, डोळ्यांनी इशारा देत मग आम्ही लगेच म्हणत असू। घरी गेल्यावर वडील रागावतील ही भीती असे। मला श्लोक जरी चांगले व पुष्कळ येत होते तरी
पंक्तीत मी लाजत होतो. माझा आवाज फारसा चांगला नव्हता व सभाधीटपणाही नव्हता. लहानपणापासूनच मी समाजाला व समाजाच्या टीकेला भीत असे. मी लाजाळू पक्षी आहे. अजूनही फारसा माणसाळलेला नाही. मी लगेच कावराबावरा होतो. श्लोक म्हणत असता कोणी हसला, कोणी टीका केली तर मला वाईट वाटे. परंतु वडील जवळ असले म्हणजे मुकाट्याने म्हणावयास लागे. तेथे गत्यंतरच नसे. त्या दिवशी गंगू अप्पा ओकांकडे समाराधना होती. त्यांचा आमचा फार गरोबा. आमच्याकडे आमंत्रण आले होते. माझे वडील बाहेर गावी गेलेले होते. दुसऱ्याच्या घरी जेवावयास जाण्याची मला लहानपणापासूनच लाज वाटत असे. परंतु कोणीतरी गेलेच पाहिजे, हजेरी लागलीच पाहिजे, नाहीतर तो उर्मटपणा, माजोरोयपणा दिसला असता. त्यांचे मन दुखविले असे झाले असते. वडील घरी नसल्यामुळे माझ्यावर जेवावयास जाण्याची पाळी आली. दुपारचे स्नान सांगणे आले व थोड्या वेळाने मी जेवावयास गेलो. कणे रांगोळ्या घातल्या होत्या. केळीची सुंदर पाने होती. मी एका आगोतलीवर जाऊन बसलो. उदबत्त्यांचा घमघमाट सुटला होता. उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून पाण्याच्या मोठ्या हंड्यांना बाहेरून फडकी लावलेली होती व पाण्यात वाळाही टाकलेला होता. घरोघरचे कोणी आले की नाही, का आले नाही याची चौकशी झाली. जो येणार असून आला नसेल त्याच्याकडे हातात पळी पंचपात्र देऊन एखाद्या मुलाला पाठविण्यात येई. सारी मंडळी आल्यावर पान प्रोक्षण झाले व हर हर महादेव होऊन मंडळी जेवावयास बसली. मी मुकाट्याने जेवत होतो. श्लोक म्हणावयास सुरुवात झाली. मुलांनी श्लोक म्हटल्याचा सपाटाच लावला. कोणाकोणाला शाबासकी मिळत होती. बायका वाढीत होत्या. एखाद्या बाईचा मुलगा पंक्तीत जेवत असला तर ती आपल्या मुलाला विचारी, बंड्या श्लोक म्हटलास का, म्हण आधी. श्लोक म्हणणे म्हणजे सदाचार व भूषण मानले जाईल. श्याम, श्लोक म्हणणारे तुला तर किती चांगले येतात. तो चैतन्य सुमन नाही तर डिडिम डिम्मिन डिम्मिन म्हण. मला आग्रह होऊ लागला. मला लाज वाटे व म्हणण्याचे धैर्य होईना. बायक्या आहेच अगदी. शेजारचे गोविंद भट म्हणाले. सारे मी ऐकून घेतले. दक्षिणेची दिडकी काढीत घालून मी तिला लक्ष करीत होतो. इतरांच्या म्हणण्याकडे मी लक्ष दिले नाही. एक मुलगा सर्वांचे जेवण होण्याआधीच उठला. त्याच्यावर सर्वांनी तोंडसुख घेतले. आधी उठणे म्हणजे पंक्तीचा अपमान करणे असे समजण्यात येईल. जेवणे झाली. सर्व मंडळी उठली. मी सुपारी वगैरे खातच नसे. सुपारी जर खाल्ली तर वडील फार रागावत. विद्यार्थ्याने सुपारी आणि विडा खाऊ नये अशी चालच होती. मी घरी आलो. शनिवार असल्यामुळे 2 प्रहरी शाळेला सुट्टी होती. आईने विचारले, काय रे, काय होते जेवायला, भाज्या कसल्या केल्या होत्या. मी सारी हकीकत सांगितली. आईने विचारले, श्लोक म्हटलास की नाही. आता काय उत्तर देणार. एका खोट्यास दुसरे खोटे. एक खोटे पाऊल टाकले की ते सावरावयास दुसरे खोटे पाऊल टाकावे लागते. पाप पापास वाढीस घालवते, दुडमुल करीत असते. आईला मी खोटेच सांगितले. हो म्हटला श्लोक. आईने पुन्हा विचारले, कोणता म्हटलास. तो म्हटलेल्या लोकांना आवडला का. मी पुन्हा खोटे सांगितले. नेत्री 2 हिरे प्रकाश पसरे हा श्लोक म्हटला. माझ्या वडिलांना हा श्लोक फार आवडत असे व तो आहेही गोड. मी सारा म्हणून दाखवू का. नेत्री 2 हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे. माथा सेंदूर पाजरे वरी बरे दुर्वांकुराचे तुरे. माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखोनी चिंता हरे. गोसावी सुत वासुदेव कवी रे त्या मोरयाला स्मरे. मी आईला हे सारे खोटे सांगत होतो. तोच शेजारची मुले आली. एकमेकांच्या खोड्या करावयाच्या, एकमेकांच्या उणी पाहावयाची, एकमेकास मार बसवायचा हा मुलांचा स्वभावच मुळे. शेजारचे बंड्या, बन्या, वासू सारे आले. आईला म्हणाले, यशोदा काकू तुमच्या सामने आज श्लोक म्हटला नाही. सारे त्याला म्हण म्हण म्हणत होते पण याने म्हटलाच नाही. श्यामनेच मला शिकवलेला भरुणी गगन ताटी शुद्ध नक्षत्र रत्ने तो मी म्हटला व मला शाबासकी मिळाली असे वासू म्हणाला. त्यावर गोविंदा म्हणाला, असा येता देखे रथ निकट तो श्यामल हरी हा मी म्हटला व नरसुवर्णांनी मला शाबासकी दिली. आई मला म्हणाली, श्याम मला फसवलेस, खोटे बोललास. श्लोक म्हटला म्हणून मला सांगितले. वासू म्हणाला, श्याम केव्हा रे म्हटलास. बन्या म्हणाला, अरे त्याने मनात म्हटला असेल, तो आपल्याला कसं ऐकू येईल. बंड्या म्हणाला, पण देवाने तर ऐकला असेल. मुले माझी थट्टा करीत निघून गेली. मुले म्हणजे गावातील न्यायाधीशच असत. कोणाचे काही लपू देणार नाही. गावातील सर्वांची विंगे चव्हाट्यावर आणणारे वर्तमानपत्रेच ती. आई मला म्हणाली, श्याम तू श्लोक म्हटला नाहीस ही एक चूक व खोटे बोललास ही तर महाभयंकर चूक. देवाच्या पाया पड व म्हण, मी पुन्हा असे खोटे बोलणार नाही. मी मुखस्तंभ तिथेच उभा होतो. आई पुन्हा म्हणाली, जा देवाच्या पाया पड, नाहीतर येऊ देत, सांगेन त्यांना, मग मार बसेल, बोलणी खावी लागतील. मी जागचा हल्लो नाही. मला वाटले आई वडिलांना सांगणार नाही, ती विसरून जाईल. आजचा तिचा राग उद्या कमी होईल. आई पुन्हा म्हणाली, नाही ना ऐकत. बरं मी आता बोलत नाही, जा. वडील रात्रीच गावाहून परत आले. रोजच्या प्रमाणे ते पहाटे ठेवावयास आले. त्यांनी भूपाळ्या सांगितल्या. आम्ही म्हटल्या. वडिलांनी मला विचारले, श्याम
काल कोणता श्लोक म्हटलास? आई ताक करीत होती. तिची सावली भिंतीवर नाचत होती. उभे राहून ताक करावे लागे. डेरा मोठा होता, माथ्या सुद्धा मोठा होता. आईने एकदम ताक करायचे थांबविले व ती म्हणाली, श्यामने काल श्लोक म्हटला नाही, मला मात्र खोटेच येऊन सांगितले. परंतु शेजारच्या मुलांनी सारी खरी हकीकत मला सांगितली. मी त्याला सांगत होते की देवाच्या पाया पड व पुन्हा खोटे बोलणार नाही असे म्हण, परंतु किती सांगितले तरी ऐकेना. वडिलांनी ऐकले व रागाने म्हणाले, होय का रे, उठतोस की नाही? त्या भिंतीजवळ उभा राहा. श्लोक म्हटलाच का काल? वडिलांचा राग पाहून मी घाबरलो. मी रडत रडत म्हटले, नाही म्हटलं. मग खोटं का बोललास? 100दा तुला सांगितले आहे की खोटे बोले नाही म्हणून. वडिलांचा राग व आवाज वाढत गेला. मी कापत म्हटले, आता नाही पुन्हा खोटे बोलणार. आणि ती देवाच्या पाया पड म्हणत होती, सांगत होती तर ऐकले नाहीस? आई बापांचे ऐकावे हे माहित नाही वाटते. माजलाच होय तू. वडील आता उठून मारणार असे वाटले. मी रडत रडत आईजवळ गेलो. आईच्या पायावर डोके ठेवले आणि कडत कडत अश्रू तिच्या पायावर पडले. आई, मी चुकलो, मला क्षमा कर असे मी म्हटले. आईच्याने बोलवे ना, ती वात्सल्य मूर्ती होती. विरघळलेल्या ढेकळाप्रमाणे माझी स्थिती झालेली पाहून तिला वाईट वाटले, परंतु स्वतःच्या भावना आवरून ती म्हणाली, देवाच्या पाया पड, पुन्हा खोटे बोलण्याची बुद्धी देऊ नकोस असे त्याला प्रार्थून सांग. मी देवाजवळ उभा राहिलो. स्पुंदत देवाला प्रार्थून लोटांगण घातले. नंतर मी पुन्हा भिंतीजवळ जाऊन उभा राहिलो. वडिलांचा राग मावळला होता. ये इकडे असे ते मला म्हणाले. मी त्यांच्या जवळ गेलो. त्यांनी मला जवळ घेतले, पाठीवरून हात फिरविला व म्हणाले, जा आता, शाळा आहे ना? मी म्हटले, आज रविवार आहे, आज सुट्टी आहे. वडील म्हणाले, मग जा, नीट जरा हवा तर. का शेतावर येतोस माझ्या बरोबर? पत्रावळींना पाने आपण आणू. होय, मी म्हटले. वडिलांचा स्वभाव मोठा हुशार होता. त्यांनी एकदम सारे वातावरण बदलले. रागाचे ढग गेले, प्रेमाचा प्रकाश पडला, जसे काही झालेच नाही. आम्ही बापलेक शेतावर गेलो. माझी आई मूर्तिमंत प्रेम होती, तरी वेळप्रसंगी ती कठोर होत होती. त्या कठोरपणातच खरे प्रेम होते, खरी माया होती. कधी कठोर प्रेमाने तर कधी गोड मायेने आई या श्यामला व आम्हा सर्वांना वागवीत. कधी ती प्रेमाने थापटी तर कधी रागाने धोपटी. दोन्ही प्रकारांनी ती मला आकारच देत होती. या बेढब व आयदी गोळ्याला रूपच देत होती. थंडी व ऊब दोन्हींनी विकास होतो. दिवस व रात्र दोन्हींमुळे वाढ होते. सारखाच प्रकाश असेल तर नाश. म्हणून एका कवितेत म्हटले आहे, करुणी माता अनुराग राग, विकासवी बाळ मना विभाग, फुले तरु सेवोनी उष्ण शीत, जगी असे हीच विकास रीत. आजच्या धड्यामध्ये आपण पाहिले की आई बाबांचं ऐकावे आणि खोटे बोलू नये. खोटे बोलणे हे महापाप आहे. उद्या आपण ऐकूया मोरी गाय हे रात्र नववी म्हणजे प्रकरण 9. जय श्री कृष्ण.